नमस्कार, आवाज इंडिया में आपका स्वागत है। मुंबई में सैफ अली खान पर अटैक मामले में शिवसेना नेता और सांसद संजय राउत ने पुलिस की कार्यप्रणाली पर निशाना साधा है। संजय राउत ने बड़ा बयान देते हुए कहा कि पुलिस का दावा राजनीतिक दावा है। पुलिस अगर बांग्लादेश की बात करती है तो इसके जवाब नरेंद्र मोदी और अमित शाह हैं। सबसे बड़ा सवाल कि बांग्लादेशी भारत में आते कैसे हैं। दिल्ली में बांग्लादेशी हैं, बांग्लादेशी बांग्लादेश में है, मुंबई में है, देश के हर कोने में है। महाराष्ट्र में जारी सैफ अली खान पर सारा खेल बीजेपी का खेल है। पोलिसांचा दावा राजकीय दावा आहे. मी अगदी स्पष्ट सांगतो, जर बांगलादेशी या देशात मुंबईत घुसले असतील आणि ते अशा प्रकारचे गुन्हे करत असतील तर त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सरकार आहे. बांगलादेशी आले कसे, घुसले कसे, मुंबईपर्यंत गेल्या 10 वर्षात पोहोचले कसे, कोण जबाबदार आहे? तुम्ही दिल्लीमध्ये बांगलादेशी आहेत, पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी आहेत, मुंबईत बांगलादेशी आहेत. बांगलादेशी एक चाकू घेतो आणि अत्यंत सुरक्षित सैफ अली खानच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला करतो. हा सगळा प्रकार अत्यंत रहस्यमय आहे. तुम्ही काहीतरी लपवताय आणि त्याचं खापर दुसरं कोणावरती फोडत असाल तर ते चुकीचं आहे. मग मला असं म्हणायचं आहे या भाजपच्या लोकांना, हा भाजपचा डाव आहे की मग बीडमध्ये सरपंच देशमुखाचा खून झाला तो बांगलादेशी आहे का? सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली ते करणारे बांगलादेशी आहेत का? जरा डोकं ठिकाणावरून बोला, चिलीम मारून बोलू नका. बांगलादेशी हा या देशाला धोका आहे. बांगलादेशी रोहिंगे यांना ताबडतोब या देशातून बाहेर काढलं पाहिजे. सगळ्यात आधी मग प्रधानमंत्री मोदींनी शेख हसीना यांना जो आश्रय दिलाय बांगलादेशी म्हणून, त्यांना बाहेर काढताय का? सांगा मोदींना जाऊन, सब बांगलादेशी को हटाइए, सबसे पहिले शेख हसीना को हटाइए. हटवा ना. काय बोलताय? प्रत्येक गोष्टीत राजकारण तुम्ही करताय, धर्माचं राजकारण करताय. हा किरीट सोमय्या तो गेला तिथे बांगलादेशींकडे. संतोष देशमुखचा खून कोणी केलाय ते आधी विचारा जाऊन, तिथे हिंमत असेल तर. सोमनाथ सूर्यवंशीला कोणी मारलं आणि का मारलं हे जाऊन तिथे जा, परभणीतला पोलीस कोठडीत जाऊन विचारा. आणि ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे म्हणून बांगलादेशी करताय. बांगलादेशी विरुद्ध मोहीम ही आम्ही सुरू केली होती सगळ्यात आधी. तेव्हा आम्हाला विरोध करणारे कोण होते? पार्लमेंटला आम्हाला कोणी गप्प बसवलं? सरकार कोणाचं होतं? भाजपचं होतं. आम्हाला बोलू दिलं नाही. मी अनेक वर्ष पत्रकारिता करतो आणि माझी सुरुवात ही क्राईम रिपोर्टर म्हणून झाली, सगळ्यांना माहिती आहे. आणि मला या मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये काय चालतं, गुन्हेगारीत काय चालतं साधारण याचा अंदाज येतो. अशा प्रकारचा हल्ला जो सैफ अली खानवर झाला त्याच्यावरती आता मी बोलणार नाही, कारण तपास चालू आहे.